नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनची समजूत घालत असते। सायली अर्जुनशी अशा पद्धतीने बोलत असते, ती म्हणत असते की माझा नवरा आहे ना, तो खूपच रागावलेला आहे। ॲक्च्युली चूक आहे ना त्याच्या बायकोचीच झालेली होती, परंतु आता तो खूप रागावला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा राग हा माझ्या नवऱ्याने अण्णावरती काढलेला आहे। सायलीला मात्र या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं आणि सायली रडत रडत हे सगळं अर्जुनला सांगत असते आणि अर्जुनला म्हणत असते की प्लीज माझ्या नवऱ्याची समजूत घालाल का आणि त्याला सांगाल का की काहीही झालं तरीही जी गोष्ट घडलेली आहे ती सोडून अण्णावर राग न काढता जेवलं पाहिजे ना, असं सायली बोलत असते। आणि तेव्हा मात्र अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो आणि तो जेवण करण्यासाठी तयार होतो। मग सायलीने तिथेच आता बेडरूममध्ये अर्जुनसाठी कॅन्डल लाईट डिनरची तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर सायलीने अर्जुनसाठी हे सरप्राईज प्लॅन केलेलं असतं। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खरंच मिसेस सायली, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढी स्पेशल अशी कॅन्डल लाईट डिनर डेट असेल, तीही इतकी रोमॅन्टिक होईल असं मला वाटलं नव्हतं। आपली कॅन्डल लाईट डिनर डेट स्पॉईल झाली आहे या गोष्टीचा मला खूप राग आलेला होता, पण आता मला कळलेलं आहे की नाही, जिथं मिसेस सायली आहे तिथं काहीच अशक्य नाही। मिसेस सायली ह्या कोणतीही गोष्ट करू शकतात आणि त्याही अगदी अगदी ग्रँड पद्धतीनं, कारण त्यांचं सेलिब्रेशन हे ग्रँड सेलिब्रेशन असतं असं अर्जुन बोलत असतो। आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांना घास भरवतात, एकमेकांना खाऊ घालतात। त्याचबरोबर सायली अर्जुनकडे पाहत असते, तिला खूप छान वाटत असतं। फायनली कुठेतरी मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात, कुठेतरी जाणवत असतं की जे काय घडत आहे त्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत हे लक्षात आलेलं असतं। आणि त्यासोबतच आता कॅन्डल लाईट डिनर डेट दोघांनी छान एन्जॉय केलेली असते, परंतु आता जेवता जेवता त्या दोघांच्याही गप्पा सुरू झालेल्या असतात आणि त्या गप्पांमध्ये काही गोष्टी स्पष्ट होतात आणि त्या म्हणजेच अर्जुनला कळतं की हा व्हिडिओ तर बनवलेला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसमध्ये जातो, चैतन्यला सांगू लागतो की चैतन्य, तुला माहिती आहे का काल मिसेस सायलीने काय गोंधळ घातलेला आहे? चैतन्य म्हणत असतो, काय केलं सायली बहिणींनी? तेव्हा चैतन्याला अर्जुन सांगू लागतो की अरे त्यांनी ना मोबाईलमध्ये व्हिडिओ ऑन केला आणि तो मोबाईल प्रियाच्या मोबाईलमध्ये तन्वीच्या रूममध्ये नेऊन ठेवला। हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणतो का पण? तेव्हा अर्जुन सांगत असतो की त्यांना ना असं वाटलेलं की काहीतरी असा पुरावा मिळेल आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं होतं। चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत सायली बहिणींनी काय चुकीचं केलेलं आहे, अगदी बरोबरच केलेलं होतं। कारण तू विचार कर ना, कारण याआधी त्या तन्वीने आणि अस्मिताईने मिळून सायलीला किती त्रास दिलेला आहे आणि मग आत्ता सायलीने हे केलं म्हणून काय बिघडलं, असं चैतन्याचं पण म्हणणं असतं। पण सायली बहिणींनी जी गोष्ट केलेली होती ती अगदी बरोबरच होती। पण अर्जुन म्हणत असतो, तुला माहीत नाही आहे चैतन्य, या सगळ्याचा परिणाम काय झाला? घरातल्या सगळ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात सायलीला उभं केलं आणि त्यांना असं वाटत होतं की सायलींनी अश्विन आणि प्रियाचे प्रायव्हेट व्हिडिओ काढण्यासाठी तो व्हिडिओ तिथं ठेवलेला होता। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा अश्विन म्हणत असतो, मग पुढे काय झालं? अर्जुन सांगत असतो की तन्वीने जो मोबाईल आम्हाला दिला त्या मोबाईलमध्ये आता व्हिडिओच नव्हता, म्हणजे त्या मोबाईलमध्ये काहीतरी शूट झालं होतं। ते फक्त आम्हाला नाही माहिती की त्यात काय शूट झालं होतं, कारण जेव्हा तिने मोबाईल दिला तेव्हा मोबाईल बंद करून, म्हणजे त्यातले मेसेजेस डिलीट करून मग तो मोबाईल दिलेला आहे। तेव्हा चैतन्य म्हणतो, काय सांगतोयस अर्जुन तू हे? मग चैतन्य अर्जुनला सांगू लागतो की पण अर्जुन, तुला मला एक खरं सांग की तुला खरंच असं वाटतं का की आपण या बाबतीतले जे पुरावे आहेत ते फायद्याचे ठरतील? तेव्हा चैतन्य सांगू लागतो की मला तर असं वाटतंय की ते पुरावे फायद्याचे असणार आहेत। मग चैतन्य म्हणतो की माझा एक मित्र आहे माहिती आहे ना तुला, आपण ज्याच्याकडून डेटा रिकवर करून घेत असतो, इथे प्रियाने तर खूप मोठा राडा केलेला असतो। त्या व्हिडिओमध्ये खूप सगळं रेकॉर्ड झालेलं असतं, प्रिया तन्वी नाही आहे, त्याचबरोबर महिपतला ती कशी सामील झाली या सगळ्या गोष्टी असतात। आणि मग चैतन्य त्या माणसाला फोन करतो आणि त्याला विचारतो असं असं काम आहे, म्हणजे डेटा रिकवर करता येतो जरी डिलीट झालेला असला तरीही। मग त्या टेक्निशियनला, त्या हॅकरला फोन केला जातो आणि सायलीचा मोबाईल त्याला द्यायचं ठरतं। 2 दिवसात तो डेटा रिकवर करून घेणार असतो, 2 दिवसामध्ये खूप मोठा धमाका होणार असतो। आणि इकडे प्रियाला मात्र भीती वाटत असते, आपण जी माती खाल्लेली आहे त्याचे परिणाम काय होणार या गोष्टीची काळजी प्रियाला वाटत असते। आणि त्याचबरोबर प्रिया मात्र इकडे विचार करत असते, ती म्हणत असते की हे जर महिपतला कळलं तर खरंच खूप अवघड होणार आहे। हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि प्रिया मात्र म्हणत असते की काही झालं तरीही घरातल्यांच्या समोर ही गोष्ट यायला नको आहे असं प्रियाला वाटत असतं आणि प्रिया मात्र घाबरलेली असते। अश्विन मात्र इकडे पिसाळलेला असतो, त्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की दादाने आणि त्याचबरोबर म्हणजे अर्जुनने आणि त्या सायलीने माझ्या बायकोचा असा
अशा गोष्टी करायला नको होत्या, अपमान करायला नको होता, एवढंच त्याच्या डोक्यात भरलेलं असतं आणि तो पिसाळ्यासारखा वागत असतो. कारण त्याच्यामधला जो सामंजस्यपणा, ज्या गोष्टी आपण इतके दिवस झालं पाहत होतो त्या गोष्टी मात्र तिथं राहिलेल्या नसतात आणि एवढं सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडत असते. काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आता तो व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि एक खूप मोठी गोष्ट आता सगळ्यांच्या हाती लागते, ज्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही. अर्जुन आणि चैतन्याला कळतं की हा जो व्हिडिओ आहे यामध्ये काय काय आहे, कारण इतके दिवस झालं ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट फायनली मिळालेली असते, ती म्हणजे सायलीमुळे. आणि मग अर्जुन आणि चैतन्य व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांना धक्का बसलेला असतो, कारण आज सायलीनं जे मोठं काम केलेलं असतं, इतकं मोठं काम केलेलं असतं की ज्याचा स्वप्नातही कुणी विचार केला नव्हता, एवढी मोठी कामगिरी सायलीनं केलेली असते. चैतन्य म्हणतो की अर्जुन तुला माहिती आहे का या व्हिडिओमध्ये काय आहे? आणि मग अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो की ही मुलगी सरळ सरळ सर्वांना फसवत आहे आणि घरातले सगळेजण भुरळ पडल्यासारखे, म्हणजे तिने त्यांच्यावर मंत्र टाकल्यासारखे तिच्याकडे पाहत आहेत. इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण असतात. सायलीला अजून ती गोष्ट माहीत नसते, चैतन्याने ती गोष्ट अर्जुनला सांगितलेली असते. फायनली डेटा रिकवर झालेला असतो आणि एवढी मोठी गोष्ट घडलेली असते. सायली मात्र घाबरलेली असते, तिला भीती वाटत असते, घरातल्यांच्या सगळ्यांच्या नजरेत ती पडलेली असते. अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विन यांच्यामध्येही खूप मोठं भांडण झालेलं असतं, त्यामुळं सायलीला काळजी वाटत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की आज मिसेस सायली यांना मी खूप ओरडलेलो आहे, त्यांच्याशी खूप विचित्र पद्धतीनं वागलेलो आहे, मी त्यांच्याशी अशा पद्धतीनं वागायला नको होतं असं अर्जुनला वाटत असतं. त्यासोबतच घरातले सगळेजण सायलीला खूप दोष देत असतात. प्रताप, कल्पना, पूर्णाजी बोलत असतात की आज या मुलीनं जे काम केलेलं आहे ते खूपच नीच कृतीचं काम केलेलं आहे, अशा पद्धतीचं काम तिने करायला नको होतं. एखाद्याच्या रूममध्ये जाऊन असं व्हिडिओ रेकॉर्ड करणं ही गोष्ट किती चुकीची आहे आणि ही मुलगी असं कसं वागू शकते हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण त्याच विषयावरती बोलत असतात, परंतु प्रियाचं जे मूर्खपणाचं वागणं आहे ते काही तिला थांबत नसतं आणि तिने फक्त आणि फक्त मूर्खांसारखंच वागत असते. प्रिया मात्र आता पुन्हा कांगावा करायला सुरुवात करते. तिचा कांगावा या कारणासाठी असतो की सायलीने मला फसवलेला आहे, पण प्रियाच्या डोक्यात मात्र ही गोष्ट आलेली नसते. आता तो व्हिडिओ रिकवर झालेला असतो आणि व्हिडिओ रिकवर झाल्यानंतर आता मोठी गोष्ट घडणार असते आणि ती म्हणजे अर्जुनच्या हाती आता पुरावा लागलेला असतो. एक नाही, दोन नाही, तर 3 गोष्टींचा उलगडा झालेला असतो. एक म्हणजे साक्षीने खून केलेला आहे, दुसरी गोष्ट म्हणजे प्रिया खोटं बोललेली आहे, तिने अश्विनसोबत लग्न करून सुभेदारांच्या घरात का आलेली आहे आणि आत्ता तिचा काय हेतू आहे, म्हणजे तिने जी गुप्त राहत आहे, म्हणजे तिनं चुकीच्या पद्धतीनं विचार करत आहे, त्यामागे तिचा काय हेतू आहे. अशा अनेक गोष्टी आता अर्जुनच्या समोर आलेल्या असतात आणि अर्जुन मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता जे काही कळलेलं आहे ते मात्र लवकरात लवकर घरातल्यांच्या समोर आणायचं आहे, परंतु घरातल्यांच्या समोर त्या गोष्टी आणणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. काहीही झालं तरीही एवढा सहजासहजी या सर्व गोष्टी घरातल्यांच्या समोर येणार नसतात, हे अर्जुनलाही चांगलंच माहिती असतं. परंतु सायली मात्र अर्जुनची पूर्णपणे मदत करत असते. सायलीला जेव्हा हे कळलेलं असतं तेव्हा तिलाही मोठा धक्का बसलेला असतो. या गोष्टीचा मोठा धक्का असतो की आता पुढे काय, कारण एवढं मोठं सगळं रामायण महाभारत घडलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु यामुळं एवढं मोठं कांड केलं, सायलीवर वाटेल ते आरोप केलेले आहेत आणि अर्जुनने मात्र सायलीला प्रियाची माफी मागायची नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि ते अगदी खरं झालेलं आहे, कारण एवढं सगळं तिला वाटत होतं. अर्जुन मात्र म्हणतो की मिसेस सायली, आज तुम्ही जे काय काम केलेलं आहे ते इतकं मोठं काम केलं आहे ना, ज्याचा स्वप्नातही तुम्ही विचार करू शकत नाही. अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, खरंच आज ना तुम्ही ग्रेट आहात असं म्हणत तो सायलीची स्तुती करू लागतो आणि सायलीला म्हणत असतो. सायली म्हणत असते काय झालं अर्जुन सर. अर्जुन जेव्हा तिला व्हिडिओ दाखवतो आणि तिला म्हणू लागतो की हे लॉकेट, कारण बघितलं का तन्वी काय म्हणते की हे लॉकेट लहान असताना सायलीच्या गळ्यात होतं आणि ही गोष्ट मधुभावना कळली तर हे आपण लपवून ठेवलं पाहिजे, म्हणजे महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का, ते जे लॉकेट आहे तिच्या गळ्यातलं ते तुमचं आहे
सायली म्हणते काय सांगताय अर्जुन सर. अर्जुन म्हणतो की हो, कारण ते लॉकेट खूप महत्त्वाचं आहे. ते लॉकेट सेम तसंच लॉकेट माझ्याकडेही आहे. लहान असताना मला बड्डेला पूर्णाजीनं ते लॉकेट दिलेलं होतं. अर्जुन हे सगळं सांगत असतो. तेव्हा मात्र सायलीला इकडे धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते अर्जुन सर काय सांगताय तुम्ही हे सगळं. अर्जुन म्हणत असतो हो, मी जे खरं आहे ना ते तुम्हाला सांगत आहे. काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ते लॉकेट माझे लॉकेट आहे आणि मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि तुमच्या लक्षात येतं आहे का, तन्वीच्या बोलण्यात काय आलं की ते लॉकेट लहान असताना तुमच्या गळ्यात होतं आणि ही गोष्ट मधुभाऊंना माहिती आहे. आणि तेव्हा मात्र सायली म्हणते की मग आपल्याला मधुभाऊंची भेट घेणं गरजेचं आहे. एकदा का मधुभाऊंची भेट घेतली तरच आपल्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की तो व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की साक्षीने खून केलेला आहे आणि प्रिया जी आहे ती खोटी साक्ष देते. खरं तर या गोष्टींवर आपला आधीपासूनच विश्वास होता, कारण मधुभाऊ खोटं बोलू शकत नाहीत. फक्त प्रियाच्या साक्षीमुळे हे घडलेलं आहे. आता कोर्टात हा पुरावा महत्त्वाचा नसला तरी आपल्याला बऱ्याच हिंट मिळालेल्या आहेत. पुरावे कसे शोधायचे हे आता पुढे आपल्याला बघावं लागणार आहे. त्याचबरोबर अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो. त्याहीपेक्षा एक गोष्ट कळलेली असते. अर्जुन म्हणत असतो की अजूनही काही गोष्टी असणार आहेत, त्या मला चेक कराव्या लागणार आहेत. फक्त लॉकेटवरूनच मी म्हणू शकत नाही की मिसेस सायली या तन्वी आहेत. त्यांच्या प्रत्येक वागण्यात बोलण्यात मला जाणवत आहे. पण घरातल्यांच्या समोर जर मला पुरावे ठेवायचे असतील तर मात्र मला विचार करावाच लागणार आहे, अन्यथा मी त्यांच्यासमोर तोंडावर पडू शकतो. असं म्हणत आता अर्जुनने खूप मोठा विडा उचललेला असतो आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही मिसेस सायली ह्या तन्वी आहेत हे शोधून काढायचं आहे. मधुभाऊंना या केसमधून सोडवायचं आहे. अशा अनेक गोष्टींची सुरुवात आता अर्जुन करणार असतो. आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं करायची तयारी अर्जुनने दाखवलेली असते. सायली मात्र खूप खुश झालेली असते. पण आता मग सायली आणि अर्जुन मधुभाऊंची भेट घेतात. मधुभाऊंची भेट घ्यायला गेल्यानंतर मधुभाऊंना ते विचारू लागतात आणि तो व्हिडिओ दाखवतात. त्या व्हिडिओमधलं लॉकेट ते मधुभाऊंना दाखवतात. तेव्हा मात्र मधुभाऊंना धक्का बसतो. मधुभाऊ म्हणू लागतात की काय सांगते अगं साऊबाळा, हे लॉकेट तुझ्या गळ्यात होतं लहान असताना, हे लॉकेट तुझं आहे. तेव्हा सायली म्हणत असते मधुभाऊ खरं बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, अगदी मला आठवतंय, स्पष्ट आठवतंय, असंच सगळं घडलेलं होतं, हे लॉकेट तुझ्याच गळ्यात होतं. तेव्हा सायली म्हणत असते काय सांगताय मधुभाऊ, खरंच माझा विश्वासच बसत नाही या गोष्टींवर. आणि मग अर्जुन त्याचबरोबर सगळ्यांना खूप राग येतो आणि अर्जुन आणि सायली दोघंही ठरवतात की आत्ता आपल्याला आत जायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. मधुभाऊंना घेऊन ते आत जातात आणि कल्पना, पूर्णाजी सगळेजण तिथं असतात. आणि मग कल्पनाच्या समोर सायली त्या व्हिडिओतला तेवढा जो पार्ट आहे ते लॉकेट लपवून ठेवण्याचा आणि प्रियाचं बोलणं सगळ्यांना ऐकवते. तेव्हा मात्र कल्पना, अश्विन, पूर्णाजी यांना धक्का बसतो. अश्विन म्हणत असतो की काय बोलते हे. तेव्हा प्रिया म्हणत असते मी असं काही बोललेलेच नाही आहे, हे सगळं मी केलेलंच नाही आहे. सायलीने तर कल्पनाला मिठी मारलेली असते आणि प्रिया मात्र तोंडावर पडत असते. सायली सांगत असते की आई, हे व्हिडिओ बघा, तुम्ही मला बोलला होतात ना, पण फायनली अर्जुन सरांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि पुरावा मिळालेला आहे. तसं म्हणता क्षणी इकडे जो व्हिडिओ आहे तो पाहायला जातो. कल्पनाला राग अनावर होतो. कल्पना प्रियाच्या खानदिशी कानाखाली ठेवून देते आणि म्हणू लागते की खूप अति केलेलं आहेस तू. आजपर्यंत आम्ही तुझ्याशी एवढ्या प्रेमाने वागत होतो, तुला एवढं प्रेम माया देत होतो, पण तरीही तू मात्र अजिबात जागची हल्ली नाही आणि तुझे गुण तसेच आहेत, कारण तू खोटारडी आहे. आज व्हिडिओ रिकवर झालेला आहे म्हणून सगळ्यांना आम्हाला कळलेलं आहे की याच्यामागं तुझं काय कारस्थान होतं, अन्यथा तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत होती, आम्हाला सगळ्यांनाही तेवढाच त्रास देत होती. अर्जुन सायलीने तो व्हिडिओ तर रिकवर केलेला असतो. फायनली सगळ्या गोष्टी हाती लागलेल्या असतात आणि अर्जुन सायलीला कळतच नसतं की नक्की करायचं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या जाणार असतात हे अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं. आता महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे केस. ही जी केस आहे ही कशी हँडल करायची, एवढं सगळं घडलेलं असतं. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात आणि मग अर्जुन म्हणत असतो की आपल्याकडे जे पुरावे मिळालेले आहेत तेवढेच पुरावे पुरेसे नाहीत, तर काहीही झालं तरीही आणखी पुरावे आपल्याला गोळा करावे लागणार आहेत, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. महिपतचा कॉल आलेला असतो. महिपतचा कॉल आल्यामुळं आता प्रिया महिपतशी जे बोललेली असते तिथे स्पष्टपणे तिनं सांगितलेलं असतं, पण हे फोनवरचं बोलणं आहे आणि यामध्ये ती काहीही बदल करू शकते. ती म्हणू शकते की काहीही झालं तरीही
मी ते मजेत बोलत होते, मला माहिती होतं की असा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो आहे म्हणून मी बोलत होते, असं जरी तिनं सांगितलं तरी तर आपण हारणार असतो. ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि त्यामुळं अर्जुन पाहत असतो. पण हा व्हिडिओ उपयोगात का आलेला असतो? कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही असते की त्या व्हिडिओमुळं अर्जुनला हे कळलेलं असतं की हा खून साक्षीने केलेला आहे, पण त्याहीपेक्षा तन्वी आणि प्रिया यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रिया ही तन्वी नाही आहे ही गोष्ट अर्जुनच्या समोर आलेली असते. प्रियाची मात्र इकडे वाट लागलेली असते, कारण प्रियाने तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. तिला कळत नसतं, पण जेव्हा तिचं आता थोबाड फोडलेलं असतं तेव्हा तिला एकच गोष्ट कळलेली असते आणि ती म्हणजे की आता आपल्या बाबतीतले पुरावे मिळालेले आहेत, आपल्याला सावध राहावं लागणार आहे, अन्यथा आपण पूर्णपणे अडकले जाऊ शकतो. प्रियाचं चांगलंच थोबाड फोडलेलं आहे आणि तिला तोंडावर आपटवलेले आहे. अर्जुन आता आणखी पुरावे कसा गोळा करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.